राम राम. कुटुंबामध्ये सुख समाधानासाठी या पंचसूत्राचा अवलंब करावा, पंच आराधना करावे. हे पंचसूत्र काय आहेत? कुटुंबामध्ये प्रथम प्रेम असावं, सासू सासऱ्याचा आदर करावा, लहान मुलाची काळजी घ्यावी, वृद्धाची काळजी घ्यावी, युवकाची विचारपूस करावी आणि सुनेला मान सन्मान द्यावा. हे प्रेम असल्यानंतर कुटुंब आहे एकत्र राहतं. नंतर येतं प्रामाणिकता. प्रामाणिक असावे मनुष्याने, छळ कपट राहू नये, पुढे एक आणि मागे एक असं बोलू नये. आणखीन काय की वडीलधारे जे मनुष्य आहेत, तर वडीलधाऱ्या मनुष्याने कर्त्या पुरुषांनी समान व्यवहार ठेवावा, सर्वाबरोबर समान व्यवहाराने राहावे. याच्यामुळे काय होतं की कुटुंब बांधलं जातं. नंतर परंपरा. कुटुंबामध्ये परंपरा पाळाव्यात फार महत्त्वाची गोष्ट आहे. संस्कार. कुटुंबामध्ये चालत आलेल्या चालीरीती संस्कार आहेत, रीतिरिवाज हे टिकून ठेवावे. तिच्यासाठी लहान मुलाला लहान असतेवेळेसपासून याचं शिक्षण द्यावं. कुटुंबामध्ये काय रीतिरिवाज आहे, कोणते सणवार साजरे होतात, याचं शिक्षण लहान मुलांना लहानपणापासूनच द्यावे. नंतर येतं पावित्र्य. पवित्रता असावी, आहार पवित्र असावा. प्रथम आहाराला फार महत्त्व आहे. आहार पवित्र असावा. नंतर आचरण पवित्र असावे आणि कष्टाने पैसा कमवावा, धन कमावं आणि त्या धनाचा, कष्टाने कमवलेल्या धनाचा सदुपयोग आपल्यासाठी पण करावा आणि दानधर्मासाठी पण करावा. आणि घरामध्ये कोणत्या तरी ग्रंथाचं पठण करावं, पारायण करावं. ज्ञानेश्वरीचं पारायण करावं, ग्रंथाचं पारायण करावं. त्यामुळे लहान मुलाला सवय लागते. नंतर येतं प्रसन्नता. हिच्यामुळं काय होतं की कुटुंब प्रसन्न राहतं. कुटुंबात प्रसन्नता असते, सुख समाधान असतं. जिथं सुख समाधान आहे तिथं लक्ष्मीचा वास असतो. या 5 सूत्राचा अवलंब करावा. हे पंच आराधना कराव्यात. प्रेम, प्रामाणिकता, परंपरा आणि पावित्र्य, हे प्रसन्नता, याचा जर अवलंब केलात तर कुटुंब आहे एकत्र राहतं, सुख समाधान राहतं, सर्वजण आनंदित राहतात. याचा अवश्य विचार करावा आणि लहान मुलाला संस्कार द्यावेत. जय सियाराम.